नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता कीर्ती ही आता दरवाजात आलेल्या शिवाकडे बघते. तर आता भाऊंनी शिवाला दरवाजात आणलेले असते आणि आता शिवाकडे बघत कीर्ती म्हणते की चला, पूजा तर झाली पण दरवाजात विघ्न आलं. ते ऐकून आता भाऊ रागावून मोठ्या आवाजात म्हणतात की कीर्ती, शिवा या घरची सून आहे, एवढं तू लक्षात ठेव. तेवढ्यात आशू म्हणतो की भाऊ, तुम्ही अगोदर कल्पना द्यायला हवी होती. तेव्हा आता भाऊ म्हणतात की बरोबर आहे, घरातली सून मी घरी आणणार आहे याची तुम्हाला अगोदर माहिती द्यायला हवी होती, बरोबर ना? मी असं म्हणायला पाहिजे होतं की मी तुझ्या बायकोला घेऊन येतो आणि सीता मी तुझ्या सुनेला घेऊन येतो, बरोबर ना? तर दोघेही मान खाली घालतात. तेव्हा आता सीताई म्हणते की तुम्ही खूप मोठी चूक केली, खरंच तुम्ही चुकलात. तर आता भाऊ म्हणतात मी काय चूक केली, मी तर फक्त माझ्या सुनेला तिचा अधिकार दिलाय. कीर्ती म्हणते भाऊंचं किती मन मोठं आहे आई, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण ते सगळ्यांना कळायला हवं ना. कीर्ती आता रागाने शिवाकडे बघते आणि म्हणते की का आलीस तू इथे, आणि इथे येताना तुला थोडीसुद्धा लाज वाटली नाही का? स्वतःचा काही स्वाभिमान आहे की नाही तुला? तेव्हा आता भाऊ म्हणतात की कीर्ती, तोंड सांभाळून बोल, शिवा स्वतःहून इथे आलेली नाहीये, मी तिला इथे घेऊन आलोय. भाऊ म्हणतात की सीता विघ्न नाहीये, तर तिने या घरासाठी खूप काही केलंय. तेव्हा आता सीताई म्हणते की पूजेमध्ये विघ्न नाही आणलं का तिने? बरं झालं ते विघ्न जात गेलं, नाही तर आता काय झालं असतं. नेहाने वेळेवरती थांबवलं म्हणून बरं झालं, असे सीताई बोलते. भाऊ म्हणतात की एक शब्दही बोलू नका, शिवाकडून ते चुकीमुळे झालं. तेव्हा आता सीताई म्हणते की सगळं हिच्याकडून चुकामुळेच होतंय, बरोबर ना? दरवेळेप्रमाणे हिच्या चुका आपण पदरात घालायच्या आणि आता ही चूक आपण हिची पदरात घालू. पण आशू आणि नेहावरती जो हल्ला झाला होता ती सुद्धा चूक पदरातच घालायची का, असे सीताई आता भाऊंना विचारते. भाऊ म्हणतात की तुमच्याकडे काही पुरावा आहे का? केवळ एका फोटोने तो हल्ला शिवानी केला हे सिद्ध तरी होतंय का? भाऊ म्हणतात की शिवानी याच्यापेक्षा खूप काही चांगलं काम केली, ती सुद्धा तुम्ही विसरताय. तर आता उर्मिला सगळ्यांना गप्प करू लागते. सीतामाई म्हणते की तुम्ही चुकला हे तुम्ही मान्य करत नाही. तर भाऊ म्हणतात नाही सीताई, तू अजूनही चुकीचं बोलते, शिवाच्या घरची खरी सून आहे. सीतामाई म्हणते की पण मला ते मान्य नाहीये, आणि लग्नाच्या वेळी तुम्ही जशी जबरदस्ती केली तशी आत्ता सुद्धा करणार आहात का, असे सीताई आता भाऊंना बोलते. भाऊ म्हणतात की मी काहीही चूक केलेली नाहीये, मी जो निर्णय घेतला तो आशूसाठी एकदम बरोबर आहे. तेव्हा आता मोठ्या आवाजात भाऊ म्हणतात की सीता आपली सून आहे आणि ती कायम आपली सूनच राहणार आहे, असे आता भाऊंनी सगळ्यांसमोर सीताईला ठणकावून सांगितलेलं असतं. भाऊ म्हणतात की सीताई, शिवाच ही आशूचं आयुष्य आहे. तर आता सीताई म्हणते की जोपर्यंत ही शिवा त्याच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तो कधीच सुखी होणार नाही, असे म्हणत आता दोघेही एकमेकांच्या प्रश्नाला उत्तर देत असतात. तेव्हा आता शिवा सुद्धा दोघांना आता समजावून सांगत शांत करू लागते. कीर्ती म्हणते की आता काय समजावून सांगते, तुझ्यामुळेच हे सगळं होतंय. तेव्हा आता शिवा म्हणते की तुम्ही आमच्यासाठी स्वतःमध्ये भांडणं करू नका, हा वाद आशूचा आणि माझा आहे ना, तेव्हा आम्ही दोघं आपापसात हे सगळं मिटू, असे आता आशू आणि शिवा भाऊ आणि सीताईला सांगतात. शिवा आता भाऊंना सांगतो मी तुम्हाला वचन देतो माझ्यामुळे शिवा ही कधीही दुखावली जाणार नाही. शिवा म्हणते की मी सुद्धा आशूला त्रास होईल असं काही बोलणारही नाही आणि वागणारही नाही. शिवा म्हणते की हे बघा भाऊ, मला सुद्धा या घरात यायचं, पण सत्य जेव्हा सगळ्यांच्या समोर येईल तेव्हाच मी या घरात येईल. शिवा म्हणते की माझ्यासाठी तुम्ही एवढं केलंत ना, तेच खूप आहे भाऊ, आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, यातच माझं सगळं काही आलं. तेव्हा आता भाऊ म्हणतात की शिवा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि आता शिवा म्हणते की आमच्यामुळे तुम्ही भांडू नका, तुम्ही सगळी आनंदी राहा. आणि पटकन आता शिवा ही उर्मिलाला मिठी मारते. तर उर्मिला म्हणते की पटकन ये शिवा. तर आता आशूकडे बघत आता शिवा म्हणते की येते मी भाऊ. आणि शिवा आता निघून जाते. तर सीताई म्हणते की आता कुठल्या तोंडाने येणार आहे काय माहिती ही पुन्हा घरात. तेव्हा आता आशू म्हणतो की आई तू शांत हो बरं, आता रागावू नकोस. आणि आता शिवा तिथून जाताच आता सीताई म्हणते की मी सगळ्यांसमोर पुन्हा एकदा सांगते
की इथून पुढे मी या घरासाठी नवीन सून शोधते. ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर आता लगेचच सीताई म्हणते की याची सुरुवात मी आत्तापासूनच केली. असे आता सीताई नेहाकडे बघत बोलते. सीताई म्हणते की हे तर होणारच आहे आणि आता मला याच्या विषयावरती कोणतीही चर्चा करायची नाही. तेव्हा आता रागाने भाऊ आतमध्ये निघून जातात. तर इकडे आता आशू हा गप्प असतो. तेव्हा आता आशूच्या खांद्यावर हात ठेवत नेहा आता आशूकडे बघू लागते. इकडे आता शिवा ही घरी येताच आता शिवाची आई शिवाला म्हणते की काय झालं ग, तिकडे गेली होतीस ना तू. तेवढ्यात आता दिव्या तिथे येते आणि म्हणते की शिवा तू तुझ्या अगोदरच्या घरी गेली होती ना. तेव्हा आता शिवा म्हणते की आधीचं घर काय असतं. तेव्हा आता शिवाची आई दिव्याला शांत बसण्यासाठी सांगते. दिव्या म्हणते मी काय चुकीचं बोलले. तर शिवा म्हणते की ते आधीचं घर होतं आणि आत्ताही तेच घर आहे. शिवा म्हणते की अजूनही मी त्याच घरची सून आहे. दिव्या म्हणते की अगं शिवा असं तुला वाटतंय पण ते तुला तुझी सून मानतच नाही. शिवाची आई म्हणते शिवा बरं ते जाऊ दे, भाऊ तुला असे अचानक का घेऊन गेले होते. तिकडं सगळं व्यवस्थित आणि ठीक आहे ना. तर आता शिवाच्या डोळ्यासमोर आता भाऊ आपल्याला कसे पूजेला घेऊन गेले होते आणि तिथे आता सीताईने आणि कीर्तीने आपला कसा अपमान केला, भाऊंनी कशी आपली बाजू घेतली, हे सगळं आता शिवाच्या डोळ्यासमोर येते. आणि ते सगळं आठवून शिवा म्हणते की त्या घरी पूजा होती म्हणून भाऊ मला त्या घरी घेऊन गेले. तेव्हा आता दिव्या म्हणते की असं कसं होईल. शिवा म्हणते की असं काय, अगं खरंच पूजा होती, मी खोटं बोलत नाहीये आई. शिवा म्हणते घरी जर पूजा असेल तर ते सुनेला बोलावणार ना. दिव्या म्हणते की शिवा हे काही मला पटत नाही. अगं तुला एवढं अचानक त्यांनी कसं बोलावून घेतलं आणि भाऊ स्वतःहून तुला न्यायला आले होते. मला काय तुझं हे कारण खरं वाटत नाही. तेव्हा आता शिवा म्हणते की त्यांना जेवढा वेळ घ्यायचा तेवढा वेळ घेऊ दे, मग सगळं व्यवस्थित होणार आहे दिव्या. इकडे आता भाऊ आणि सीताई त्यांच्या बेडरूममध्ये असताना आशू तिथे येतो आणि पटकन आता आशू म्हणतो की आई भाऊ मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. तर आता भाऊ म्हणतात की आता काय बोलायचं राहिलं, सगळं आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलंय आशू. तेव्हा आता आशू म्हणतो की भाऊ तुमचं देखील बरोबर आहे पण आता मला बोलू द्या. तर आता सीताई बोलू लागते. तर आशू म्हणतो की आई तू आता काही बोलू नकोस. तर आता सीताई म्हणते की बोल. तर आता आशू म्हणतो की हे बघा तुमचं दोघांचंही म्हणणं बरोबर आहे आणि मी सुद्धा आता समजायला लागलोय की काय चूक आहे आणि काय बरोबर. मला सुद्धा मी जे बोलतंय ते कुणाला पटतंय आणि कुणाला पटतही नाही. पण थर्ड पार्टी काय म्हणते काय विचार करते हे त्यांनाच माहिती. आशू म्हणतो की दुसरे काहीही म्हणतील पण माझं म्हणणं काय आहे की या सगळ्या सिच्युएशनमधून मी जातोय तेव्हा माझ्या मनाला काय वाटतं याचा विचार करायला हवा ना. तेव्हा आता आशू म्हणतो की माझा विचार कोणीच करत नाही आणि मी आता लहानही राहिलेलो नाही, माझे निर्णय आता मला घेऊ द्या. असे आता आशू हे भाऊ आणि सीताईला सांगतात. सीताई म्हणते की अरे आम्ही कुठे म्हणतोय तू तुझे निर्णय घेऊ नकोस म्हणून. तेव्हा आता आशू म्हणतो तुम्ही तरी कुठे म्हणताय की तुझे निर्णय तू घे म्हणून. आशू म्हणतो की हे बघ भाऊंची इच्छा होती की शिवासोबत मी लग्न करावं आणि लग्न झालं तेव्हा तुलाही त्रास झाला आई आणि त्याचा मला देखील त्रास झाला. आशू म्हणतो की आणि आता तूही माझ्या पाठीमागे लागली की तुला नवीन सून आणायची म्हणून. सीताई म्हणते की अरे मग पुढचा विचार करायलाच पाहिजे ना. आशू म्हणतो की आई तुला माझी काळजी आहे मला माहिती आहे आणि भाऊ तुम्ही देखील माझ्या भविष्याचाच विचार करता आणि चांगलाच विचार करता हे देखील मला माहिती आहे. आशू म्हणतो की तेव्हा आयुष्यातलं हे माझं सगळ्यात मोठं डिसिजन आहे, त्यासाठी मला वेळ द्या आणि मला विचार करू द्या. आशू म्हणतो मी पूर्ण विचार करून आता डिसिजन घेईल कारण मागच्या वेळेस आपण काहीही विचार न करता डिसिजन घेतला आणि काय झालं बघितलंच ना आई तू. तेव्हा आता आशू म्हणतो की तुला नवीन सून हवी आहे ना आई, असा आता अट्टाहास तू करून बसू नकोस आणि धरूही नकोस आणि शिवाच एकदम बेस्ट सून आहे हा आग्रह भाऊ तुम्ही सुद्धा धरू नका असे आता आशू सीताई आणि भाऊला समजावून सांगतो. आशू म्हणतो की मला माहिती तुम्ही मला खूप प्रेमाने वाढवलंय. तर आता सगळा विचार करून भाऊ म्हणतात ठीक आहे आशू तुला हवा तेवढा वेळ घे आणि विचार करायला सुद्धा तू व्यवस्थित विचार करून त्यासाठी तुला जेवढा वेळ पाहिजे तेवढा सुद्धा तू घेऊ शकतोस. आशू म्हणतो की हे बघ आई प्लीज तू माझ्यावरती विश्वास घे, माझा जो काही निर्णय असेल ना तो पूर्ण विचार करूनच मी निर्णय घेईल. तेव्हा आता आशू तेथून निघून जातो. तर सीताई म्हणते की मला मान्य आहे त्याला विचार करायला वेळ हवा आहे पण उशीर झाला तर आपण काय करायचं.
तर आता लगेचच भाऊ म्हणतात की मला वाटतंय का आता आशू त्याचा निर्णय घ्यायला आता मोठा झाला आहे, तेव्हा त्याला त्याचा निर्णय घेऊ दे सीता. इकडे आता लगेचच शिवा ही बाबांच्या फोटोसमोर येते आणि म्हणते की बाबा आता तर मला खूप भीती वाटायला लागली आणि मी आता बाबा गळून गेले पूर्ण, माझ्या हातात आता काहीच उरलं नाही, सगळं काही हातातून निसटून गेलंय असं मला वाटतंय. असे आता शिवा ही तिच्या बाबांच्या फोटोसमोर बोलत असते. तर तेवढ्यात आता गॅरेजमधील आता बच्चे गँग तिथे येते आणि शिवाकडे बघू लागते. शिवा म्हणते बाबा मी खरंच हरत चालले आणि माझ्याकडून धड काहीच होत नाही. शिवा म्हणते मला वाटलं होतं मी सगळ्या गोष्टी नीट करीन, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गी लावीन, सगळं काही व्यवस्थित करीन, पण माझ्याच्याने काहीच होत नाहीये बाबा आता. इकडे आता शिवा म्हणते जर मी काही करू शकले नाही ना आशू आणि माझा डिवोर्स तर आता पक्का आहे बाबा. शिवा म्हणते की असं जर झाले तर मला नाही वाटत मी काही करेन आणि कसे वागेन ते. शिवा म्हणते की किती जरी मी प्रयत्न केले नाही तरीसुद्धा एकही काम माझ्या मनासारखं होत नाही आणि मी तोंडावरच पडते. शिवा म्हणते पण बाबा तुम्हीच मला शिकवलं, किती जरी अपयश आलं तरी प्रयत्न करतच राहायचे, डबल प्रयत्न करत राहायचे, पण हार कधी मानायची नाही. तेव्हा आता मी शेवटपर्यंत प्रयत्न करतच राहणार बाबा, असे आता शिवा बाबांना सांगते. शिवा म्हणते की आशूवर माझं खूप प्रेम आहे, तेव्हा मी असं हरणार नाही आणि आशूचे जे काही गैरसमज झाले ते सगळे गैरसमज मी समोर आणील बाबा आणि खरं काय हे आशूला दाखवूनच देईल, असे आता शिवानी आता तिच्या बाबांच्या फोटोसमोर आता सांगितलेलं असतं. आणि आता शिवा म्हणते की बाबा तुम्हीच म्हणताना खरं कधीच लपून राहत नाही, एक ना एक दिवस ते समोर येतच आणि तेच खरं मी आशू समोर आणील, म्हणजे आणीलच, असे आता शिवानी निर्धार केलेला असतो. तर आता खरे सत्य शिवा कसे आशूसमोर आणते आणि पुन्हा आता शिवा ही कशी आशूची होते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.